सभापती महोदय, मी उत्तर वाचलंय. याच्यामध्ये मला इतकंच म्हणायचंय, महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत ही वेळ वाढवण्यात यावी. या संदर्भामध्ये रेल्वेच्या GM ना पण आम्ही पत्र लिहिलंय. सभापती महोदय, एक 3 वर्षापूर्वी CSMT वरनं मुलगी क्लासला जात होती, भायखळ्याला तिला उतरायचं होतं, पण मधल्या स्टेशनवरती तिच्यावरती हल्ला करण्यात आला होता. नशिबाने ती घाबरून तिने उडी मारली. समोरून जर ट्रेन आली असती तर ते पोरगी तिथेच खलास झाली असती. आणि त्यामुळे सकाळी 6 नाही तर सकाळी 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा तैनात केली जावी. एक लिहिलंय की ज्याचा उल्लेख आता मगाशी झाला की डोर फ्रेम, मेटल डिटेक्टर आणि प्रशासनासोबत पत्रव्यवहार नाही सभापती महोदय, हे तात्काळ करण्यात यावं. अजून आपण किती जीव जायची वाट बघायची. म्हणजे ते एक तो मयंक तो मुलगा गेला, त्याच्यानंतर माहीमला हल्ला झाला. आणि त्यामुळे माझी ही सुद्धा मागणी आहे की याला मकोकासारख्या कायदा त्याला लागू केला पाहिजे. आणि फक्त कायदा दिसला, कायदा न्याय झाला असं नाही सभापती महोदय, ठळकपणे दिसला पाहिजे. याच्यासाठी फाशी होणं गरजेचं आहे. एका मुलाचा जीव घेतलाय त्याने, तर अशा पद्धतीची शिक्षा ही या आरोपीला शासन देणार का? धन्यवाद. मंत्री महोदय, सन्माननीय सदस्यांनी पहिली मागणी जी केलेली आहे की आता रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत आपण ही सुरक्षा जी आपण देतोय तर ती 6च्या ऐवजी 8 वाजेपर्यंत करावी. नक्की सूचना ही चांगली आहे. त्यामधली योग्य ती कारवाई, कायदेशीर कारवाई ही केली जाईल. दुसरं, मकोकासारखे गुन्हे दाखल करावे. नक्कीच जर का कायद्यामध्ये तशी तरतूद असेल किंवा ज्या वेळेस आपण त्या गुन्हेगारांना आपण पकडतोय तर त्यांचं शेवटी आपल्याला माहिती आहे की मकोका लावण्यासाठीचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार आपण कारवाई करत असतो, तर आवश्यकतेनुसार तशी कारवाई केली जाईल. अनिल परब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.